प्रमुख न्यूज. जखमी होऊनही जीवाची पर्वा न करता 2 हत्यारबंद गुन्हेगारांना पकडले. पोलीस कॉन्स्टेबल कोंडिबा सरगर यांच्या धाडसामुळे एसटी चालक कंडक्टरचा जीव वाचला. मिरजेत एसटी बसवर धारदार कोयत्याने हल्ला करून चालक आणि वाहकाला जखमी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांना महात्मा गांधी चौक पोलिसांनी जेरबंद केले आहे. या कारवाईदरम्यान पोलीस कॉन्स्टेबल कोंडिबा सरगर यांनी स्वतः गंभीर जखमी होऊनही जीवाची पर्वा न करता दोन्ही हत्यारबंद आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या धाडसामुळे एसटी चालक आणि वाहक यांचा जीवघेण्या हल्ल्यातून जीव वाचला. मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रोड मार्केट यार्ड गेटसमोर 25 ऑगस्ट रोजी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली. 2 आरोपींनी धारदार कोयते हातात घेऊन एसटी बस रस्त्यात अडवली. बसच्या काचा फोडून वाहक महादेव बाबासाहेब शिंदे यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आला, तर चालक परमेश्वर सुखदेव लामकानी यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात येत होती. याचवेळी बीट मार्शल पेट्रोलिंगवर असलेले पोलीस कॉन्स्टेबल कोंडिबा सुब्राव सरगर आणि धनंजय शिवाजी घुबडे यांच्या निदर्शनास ही घटना आली. दोन्ही आरोपींपैकी अब्दुल रहमान अख्तर पटेल हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असल्याचे पोलिसांनी ओळखले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन दोन्ही पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. आरोपींच्या हातात धारदार कोयते असतानाही पोलिसांनी धाडसाने त्यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी झालेल्या झटापटीत आरोपींनी पोलीस कॉन्स्टेबल कोंडिबा सरगर यांच्या पोटावर धारदार कोयत्याने वार केला. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. मात्र स्वतः गंभीर जखमी होऊनही सरगर यांनी हार न मानता परिस्थितीवर नियंत्रण मिळवत दोन्ही हत्यारबंद आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या या धाडसी आणि कर्तव्यदक्ष भूमिकेमुळे एसटी चालक आणि वाहक यांचा जीव वाचला. या शौर्याबद्दल सांगली जिल्हा पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पोलीस कॉन्स्टेबल कोंडिबा सरगर यांचे कौतुक केले आहे. तसेच एसटी महामंडळाच्या मिरज आगारातर्फे त्यांचा सत्कारही करण्यात आला. या प्रकरणी एसटी चालक परमेश्वर सुखदेव लामकानी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक 277/2026 तर पोलीस अंमलदार धनंजय घुबडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक 278/2026 असे 2 स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अब्दुल रहमान अख्तर पटेल आणि सैफुल्ला अख्तर पटेल दोघेही उस्मानिया मोहल्ला भारतनगर मिरज येथील रहिवासी यांना या गुन्ह्यांमध्ये अटक करण्यात आली आहे. या कारवाईसाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अजय कोकाटे आणि पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक तथा प्रभारी अधिकारी संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कॉन्स्टेबल कोंडिबा सरगर आणि धनंजय घुबडे यांनी धोक्याच्या क्षणी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल कोंडिबा सरगर यांच्या धाडसाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. जखमी अवस्थेतही 2 हत्यारबंद आरोपींना पकडून एसटी चालक आणि वाहकाचा जीव वाचवणारी ही कारवाई मिरज पोलिसांच्या सतर्कतेचे आणि कर्तव्यनिष्ठेचे उदाहरण ठरली आहे. रात्री जो प्रसंग झाला ती कोल्हापूर जालना गाडी घेऊन जात असताना 2 इसम आमच्या गाडीवरती हल्ला करायला आले आणि हल्ला केल्यानंतर त्यांनी गाडीच्या काचा फोडल्या आणि त्या परिस्थितीमध्ये आम्ही गाडीतनं खाली उतरायचा प्रयत्न त्या करताना असताना पोलीस साहेब तिथं सलगर साहेब आले आणि त्यांनी आम्हाला वाचवायचा प्रयत्न केला. त्या परिस्थितीमध्ये त्यांनी सलगर साहेबांवरती पण हल्ला केला आणि माझ्यावरती पण हल्ला केला. त्या प्रसंगाला साहेबांनी मदत केल्यामुळे आणि साहेबांना देखील इजा झाल्यामुळे त्या ठिकाणी आज साहेबांमुळे जो काही प्रसंग आज माझ्यावर आलता तो वाचला आणि आज माझ्यावरती मरणाचा जो प्रसंग उद्भवला होता तो केवळ पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे आज माझा जीव वाचलेला आहे. अन्यथा त्या ठिकाणी माझा जीव पूर्ण गेला असता अशी परिस्थिती त्या लोकांमुळे माझ्यावरती झाली होती. आज मी जो आहे ते मला पूर्ण पोलीस प्रशासन आमच्या डिपार्टमेंटचे सर्व एसटी महामंडळाचे अधिकारी आणि आरोग्य खात्याचे सगळे डॉक्टर लोक यांच्यामुळे आज मी एकदम व्यवस्थित आणि सुस्थितीत आहे. आज त्यांच्यामुळे सगळ्यांच्या सहकार्यामुळे आज मी व्यवस्थित आहे. अन्यथा माझा काही परिस्थिती खरी राहिलेली नव्हती. आणि मी आज या ठिकाणी जो आहे तो मी कुर्डवाडी आगाराचा वाहक महादेव बाबासाहेब शिंदे आणि माझे जोडीदार परमेश्वर लामकाने आम्ही दोघं या ठिकाणी आज या ठिकाणी आहे. काल रात्री साधारण 9:15 दरम्यान स्टेट बँकेच्या समोर जो प्रकार घडला तो मिरजेतील चर्चित प्रकार तो होता की 2 नशेखोर तरुणांनी एसटी बसच्या वाहकावर व चालकावर हल्ला चढवला. त्यात वाहक गाडीची काचे फोडली. त्यासाठी गाडीचे चालक व वाहक उतरून
त्या नशेखोर तरुणास पकडायला गेले असता त्या तरुणांनी वाहकावर हल्ला चढवा कोयता घेऊन हल्ला चढवला, तेव्हा त्या ठिकाणी सरगर म्हणून पोलीस होते, ते मध्ये आले. त्यांच्या सतर्कतेमुळे, फक्त त्यांच्या सतर्कतेमुळे आमच्या वाहकाचा आज प्राण वाचलेला आहे. तसेच त्यांनी पोलीस प्रशासन, महात्मा गांधी पोलीस चौकी असो किंवा मार्केट असो, हे तातडीने तिथे मदतीला धावून आले. त्यामुळे वाहकाचे जे जीवघेणा हल्ला होता तो थोडक्यात निघालेला आहे. म्हणून आज दिनांक 26 रोजी मिरज आगार एस टी डेपोतर्फे आम्ही प्रशासनातर्फे श्री सरगर पोलीस कर्मचारी यांचा आम्ही सत्कार केलेला आहे. दवाखान्यात येऊन सत्कार केलेला आहे व आभार मानलेले आहे. पोलिसांचं जे वाक्य आहे, सद रक्षणाय खल निग्रहणाय, या वाक्याचा आज पुरेपूर त्यांनी सदुपयोग करून त्या वाक्याचं प्रचिती झालेली आहे.